आज 13 मे सोमवार मतदानाचा दिवस आहे. सगळ्यांनी मतदान केलं असेल, कुणाच्या इथे राहिलं असेल तर त्यांनी करून घ्या. आपला हा महत्त्वाचं कर्तव्य आहे. आणि आज आता आपण 448व्या ओवीपासून पुन्हा पाहणार आहोत. संगीताताईंचं स्वागत. नवीन कोणी आपल्यामध्ये आज आलेले असतील तर त्यांचंही स्वागत, शुभेच्छा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. वेदान वेदविदामहो पशुमुखात, प्रोच्चार्य सर्वे गिरस्मिताः. कृत्वा लौकिकभित्तिका प्रचलनं, योगी समुद्बोधितः. गीताज्ञानमलौकिकं प्रकटितं, विश्वाय शान्तिप्रदम्. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सगळ्यांना मला शुभेच्छा. 48पर्यंत आपण ओव्या झालेल्या होत्या. परत एकदा 48वी ओवी पाहूयात. म्हणजे प्रत्येकाच्या अज्ञानी माणसाची किंवा ज्ञानी माणसाची कशी परिस्थिती असते ते इथं सांगतायत. आता ज्ञानीबद्दलच जास्ती करून सांगतायत. आणि तया करणे या आतू, घडोतीही लोकाघातू. परितेणे केला हा मातू, बोलोची नये. की हा जो आत्मज्ञानी पुरुष आहे त्यानं जरी करणे या आतू, म्हणजे त्यांनी जरी कर्म केलं तरी काय होतं, घडोतीही लोकाघातू. त्रैलोक्याचा घात झाला म्हणजे प्रलय झाला, विनाश झाला. परितेणे केला हे मातू, बोलोची नये. पण त्यानं ती क्रिया केली किंवा ते कर्म केलं असं बोलता कामा नये. म्हणजे तो स्वतःवर काहीच कर्तृत्व घेत नाही, हे महत्त्वाचं सांगायचं. म्हणजे एक नीतिशतक म्हणून ग्रंथ आहे, तर त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे की मोठं संकट येवो की काही हो, कितीही अडचणी येवोत काही हो, पण हा जो धीर पुरुष असतो, आत्मज्ञानी पुरुष असतो, हा आपल्या न न्यायात तथा विचलंती धीरा प्रविचलंती धीरा, ते आपल्या न्याय्य पथापासून किंवा आपल्या कर्मापासून कधीही विचलित होत नाहीत. आता पुढे छान छान उदाहरणं भगवंत आपल्याला ज्ञानदेव देणार आहेत. इथपर्यंतच्या ओव्या पण झालेल्या होत्या. तव अंधारुची देखावा तेजे, माते फेडी हे के बोली जे. तैसे ज्ञानिया नाही दुजे, जे तो मारी. आता तेज म्हणजे सूर्य. तव अंधारुची देखावा तेजे, त्या सूर्यप्रकाशानं किंवा सूर्याच्या तेजानं कधी अंधाराला पाहिलं. माते फेडी हे के बोली जे, तैसे ज्ञानिया नाही दुजे, जे तो मारी. आणि मग त्यांनी काय केलं तर ते फेडी हे, तो अंधार फेडी म्हणजे नष्ट करा. मग त्यानं कधी अंधाराचा नाश केला आहे असं कधी आपल्याला बोली जे असं म्हणता येईल का? तैसे ज्ञानिया नाही दुजे, जे तो मारी. त्याप्रमाणंच म्हणजे थोडक्यात काय की सूर्यानं कधी अंधार पाहिलेलाच नाही आहे, मग तो त्या काळ्या कुट्ट्या अंधाराचा नाश कसा काय करणार? तसं हा जो ज्ञानी पुरुष आहे त्याला ज्ञानिया नाही दुजे, त्याला दुजं माहितीच नाही, दुजेपणा माहितीच नाही, द्वैत माहितीच नाही आहे. जे तो मारी, मग तो कशाला कुणाला मारील किंवा कुणाचा नाश करील. म्हणजे तो वेगळा होऊन कुणाला मारणारच नाही आहे, त्याच्यामध्ये द्वैतच नाही आहे. त्याच्यामध्ये तू मी, शत्रू मी, सगळे आपल्याला 12 वाद्य माहिती आहे. समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयोः, शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित,
अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरहा. तिथे भक्ताची म्हणून लक्षणं सांगितलीत, पण तिथला भक्त आणि इथला ज्ञानी हे दोघं सारखेच आहेत. त्याचंच वेगळा रोल आहे. जसं आपण नाटकात वेगळा पार्ट घेतात, एक जण एक पात्री एक मनुष्य असतो आणि तो अनेकांची. बघा ते वराड निघाले लंडनला मध्ये ते लक्ष्मणराव देशपांडे आता जे वेगवेगळे करतायत, तर ते एकच व्यक्ती सगळ्यांची पात्र करत असतं. बाप्पाची करतात, आईची करतात, मुलाची करतात. तसं हा जो आहे हा ज्ञानी पुरुष हा स्वतःकडं कधी त्याला द्वैत माहितीच नाही, तो सगळं एकच आहे. आणि म्हणून शत्रू आणि मित्र हा त्याच्यात भेदच नाही आहे. तो शत्रूला मारणार म्हणजे तो वेगळा आणि शत्रू वेगळा अशी भावना त्याच्या मनामध्ये नसते. बघा, ज्ञानी नाही दुजे जे तो मारी. आपल्याकडं द्वैत असतं की मी त्याला असं असं म्हटलं, त्यांनी मला असं म्हटलं, असं माझं केलं, माझं नुकसान केलं. ही जी भाषा आहे ही आपल्या सामान्य लोकांमध्ये आहे. पण ज्ञानी मनुष्य तो आणि तो सगळे एकच असतात. त्यामुळं हत्या करणारा आणि करवणारा हे सगळे तो एकच आहे. म्हणून तयाची बुद्धी नेणे पाप पुण्याची गंधी. गंगा मिनलिया नदी विटाळू जैसा. पुन्हा दुसरं उदाहरण देत आहेत आणि त्याच्यातनं काय सांगतायत की म्हणून तयाची बुद्धी. म्हणून त्याची बुद्धी कशी आहे हो? खरं सांगतोय म्हणतात पार्थाला की नेणे पाप पुण्याची गंधी. त्या ज्ञानवंताला पाप काय आणि पुण्य काय हेही याचा गंध. आपण म्हणतो ना, मला गंधसुद्धा माहिती नाही त्यांच्या घरात काय घडलं आहे किंवा आमच्या घरात, मला त्याचा वाससुद्धा नाही, गंधसुद्धा नाही म्हणतो, जे अज्ञान असतं. तसं ह्या ज्ञानवंताला पापही माहिती नाही, पुण्यही माहिती नाही, त्याच्या पलीकडे गेलेला आहे तो. म्हणून त्याचा गंधसुद्धा ठाऊक नसतो. कशासारखा? पुढचं उदाहरण आपल्याला किती वेळा 30 उदाहरणं पण वेगळ्या संदर्भातनं ज्ञानदेव देतात. गंगा मिनलिया नदी विटाळू जैसा. गंगा जी आहे तिला कधी तिच्यामध्ये येणारे छोटे छोटे ओहोळ असतील, खराब पाणी असतील, ते एकदा तिच्यामध्ये मिसळून गेले, गंगा स्वरूप झाले की विटाळू जैसा. त्यांचा जो विटाळ म्हणजे ते अपवित्र, तो जो अपवित्रपणा जो आहे तो सगळा संपून जातो. जसं गंगा सगळ्या नद्या समुद्राला गेल्या की त्या सगळ्या समुद्रमय होऊन जातात, तसं गंगा नदी जेव्हा हिमालयातनं वाहत 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 येते तेव्हा तिच्यामध्ये सुद्धा इकडचे लहान ओढे असतील, ओहोळ असतील, झरे असतील, सगळ्याचं पाणी त्याच्यामध्ये मिसळलं जातं आणि मग त्यांचा जो अपवित्रपणा आहे तो गंगेत मिसळल्यामुळं संपून जातो. जसं फुलासंगे मातीस वास लागे. फूल जर एखादी सुगंधी फुलं जर खाली पडली तर ती मातीसुद्धा सुगंधित होते. आपण चंदनाचं झाड बघतो की चंदनाच्या इथं अगदी भुजंग राहत असतात, सर्प राहत असतात, पण तो चंदन त्यांनासुद्धा सुगंधितच करतो ना. तसं ही गंगा नदीसुद्धा अपवित्र किंवा आपण विटाळ शब्द बघा, आता पूर्वीच्या काळी जास्त प्रमाण होतं ते मारण्याचं, की महिलांच्या बाबतीत जी 4 दिवस हे असते त्याला विटाळ असं म्हणायचे. पण आता इथे जे गंगेत मिळणारे जे छोटे छोटे ओहोळ आहेत, ओढे आहेत, तर त्यांचा जो विटाळ आहे म्हणजेच अपवित्रपणा आहे हा सगळा संपून जातो. कधी संपतो? गंगेला मिळाल्या. तसा हा ज्ञानी मनुष्य आहे, त्याच्या ठिकाणी पापही पुण्यच होऊन जाते, पुण्य तर पुण्यच असते, त्याच्या ठिकाणी तो भेद उरतच नाही, कारण तेही एकरूप होऊन जातात. अजून पुढे एक छान उदाहरण देतात की शस्त्ररूपे आपण या आपणची. नाही राहिलं मधली एक वळ. आगीसी आगी झगटलया काय पोळे धनंजया की शस्त्ररूपे आपण या आपणची. आता आगीचं उदाहरण दिले म्हणजे अग्नीचं. आता अग्नी म्हणजे आग जेव्हा लागते तेव्हा आगीचा जर स्पर्श झाला, आगीची आगी झगटले या म्हणजे स्पर्श झाला, एकमेकात जोमल्या गेल्या, जुळल्या गेल्या, तर मग
काय पोळे धनंजया, कोणती आग कुणाला पोळणार आहे? शेवटी ती आग एकच असते, लहान असो मोठी असो. सगळ्याचा जेव्हा आगडोंब उसळतो तेव्हा ही आग त्या आगीला पोळून टाकते, तापवते. असं कधी होतं का? नाही. त्या दोन्ही आगी एकरूप होऊन जातात. पाहिलं असेल तुम्ही, किंवा आम्ही पण पाहिलेलं आहे की आम्ही असे फिरायला जायचो पूर्वीच्या काळी. आमच्या घरापासून म्हणजे असं रस्त्यावर ओळीनं कितीतरी लांबपर्यंत झोपडपट्ट्या असायच्या. आणि ती बिचारी झोपडपट्टीतली माणसं आपल्या मुलांना ते त्या झोपडीमध्ये ठेवून कामाला जायची. कोणीतरी सगळ्यामध्ये एखादाच देखरेख करणारा असणार. आणि नकळत त्याच्यामध्ये त्या झोपडीमध्ये एखादी ठिणगी उरलेली असेल तर ती ठिणगी वाऱ्याच्या ह्यानी सगळी झोपडी जाळून टाकायची. मग ती एक पेटली की शेजारची पेटली की त्याच्या शेजारची, अशा ओळीने त्या सगळ्या झोपडपट्ट्या जळून खाक व्हायच्या किंवा जळून जायच्या. ती जी आग असते ती एकीची दुसरीला अशी काही पोळायला लागते का? नाही. सगळे एकरूप होऊन जाते. आणि त्याच्यानंतर आपण बघतो की त्या झोपडपट्टीच्या शेजारी असलेल्या मोठ्याल्या बिल्डिंग असतात, इमारती असतात, त्याही पेट घेतात. किंवा हल्ली पावसाळ्याचे दिवस आले की लाईटचं शॉर्ट सर्किट होतं आणि मग अगदी मोठमोठ्याल्या वस्तूसुद्धा त्याच्यात अशा खाली पडत असतात आणि त्याही पेट घेत असतात. तर कोणी कुणाला जाळलं असं आगीच्या बाबतीत बोलता येतं का? नाही. पुढं उदाहरण देतात. तैसे आपण पया परते, जो नेणे क्रिया जाता ते, तेथ काय लिंपवी बुद्धी ते तयाची. त्याप्रमाणेच जसं मगाशी म्हणले की शस्त्ररूपे आपण या आपणची, जसं आगीचं उदाहरण सांगितलं तसं दुसरं उदाहरण सांगायचं राहिलं की शस्त्र स्वतःच कधी स्वतःला खुपसून घेईल का हो? शस्त्ररूपे आपण या आपणची स्वतःला स्वतः शस्त्र कधी खुपसून घेईल का? आत्महत्या करणारे घेतात बघा, काहीतरी शस्त्र घेऊन स्वतःचाच घात करतात, आत्महत्या. पण असं कधी पाहिलं आहे की एका तलवारीनं दुसऱ्या तलवारीला मारून टाकलं, एका बंदुकीच्या गोळीनं दुसऱ्या बंदुकीच्या गोळीला मारलं? म्हणजे एक शस्त्र दुसऱ्या शस्त्राला कधी खुपसून घेऊन स्वतःचा नाश करून घेईल का? नाही. आणि घेतलंच तर ते कुणाला जखम करणार? जो नेणे क्रिया आपण या आपणची, तैसे आपण पया परिते, जो नेणे क्रिया जाता ते, तेथ काय लिंपवी बुद्धी ते तयाची. त्याप्रमाणे जो ज्ञानी पुरुष असतो तो आपण पया परते, म्हणजे स्वतःला स्वतः आत्मस्वरूपाशिवाय त्यांच्या ठिकाणी दुसरं कर्म असतच नाही. जो नेणे क्रिया जाता ते, त्याला दुसरी क्रिया माहीतच नसते, की कर्म नावाची वस्तूच माहिती नसते, तो जाणतच नाही. तेथ काय लिंपवी बुद्धी ते तयाची. आणि त्या ठिकाणी त्याच्या बुद्धीला कोण लिप्त करणार? आणि त्याची बुद्धी निरपेक्ष असते, कुठलीही अपेक्षा तिला नसते. आणि त्यामुळे त्या बुद्धीला कुणी लिप्त करू शकत नाही. म्हणजेच त्याच्या ठिकाणी हे द्वैत संपलेलं असतं, द्विधा दृष्टी द्वंद्व संपलेलं असतं. म्हणून कार्य करता क्रिया, हे स्वरूपची जाहले जया, नाही शरीराधिकी तया कर्मी बंधू. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी कार्य कर्ता आणि कर्म हे सगळं शरीराधिकी, या सगळ्या वेगळ्या क्रिया राहतच नाहीत. तर स्वरूपची जाहले जया, त्या स्वरूपरूपच होतात, आत्मरूपच होतात. म्हणजे हे सगळं त्याच्या ठिकाणी आत्मस्वरूप होऊन जातं. आणि मग त्या आत्मज्ञानी मनुष्याला शरीराधिकी कर्मी बंधू नया नाही बंधू म्हणजे बंधनात पाडत नाहीत. शरीराधिकांनी केलेली कर्म त्याचं बंधन राहत नाही. म्हणजे त्या शरीराने करत होतो कर्म, पण त्याच्यात लिप्त होत नाही. कारण काय की त्याचं अज्ञान संपलेलं आणि मी करतो ही भावना संपलेलं. यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते, ते सांगितले ना, हत्वा अपि समान इमान लोकान न हंती न निबध्यते.
म्हणजे तो कुणाला मारतही नाही, कुणाला मारल्यामुळं बंधनातही पडत नाही, कारण त्याची बुद्धी लिप्तच होत नाही. तेच इथं सांगतात. ही त्रिपुटी असते बघा प्रत्येकाची. आता इथं काय काय सांगितलं? कार्य म्हणजे समजा आपल्याला एखादं काहीतरी बनवायचं आहे, ते कार्य आहे. कर्ता म्हणजे आपण सगळे कर्ता असतो. आणि जे कर्म असतं त्याच्यासाठी सगळ्या हालचाली, तर त्या सगळ्या हे भिन्न भिन्न असतं. आपण म्हणतो मी ही वस्तू बनवली, म्हणजे बनवणारी मी आणि ते बनलेली वस्तू यात भेद आपण मानतो, कारण मी केलं हे त्याच्यामध्ये असतं. पण ज्ञानी पुरुष जो आहे तो असा भेद मानत नाही. ते कर्म, ती क्रिया, ती आणि कार्य हे सगळं एकरूप झालेलं असतं, कारण आत्मस्वरूप झालेला आहे तो. त्याला आत्मज्ञान झालेलं आहे, आत्म्याशी तो एकरूप झालेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या बंधनात किंवा विविधेमध्ये त्रिधा गोष्टींमध्ये तो कधी अडकून पडत नाही. त्याच्या ओव्या बघूया आपण. कालची एक ओवी घेते पुन्हा. तैसेची प्रारब्ध संस्कारानुसार मुक्ताचे शरीर हालतसे, परी ते देखोन कैसे मूढजन, करता तो म्हणून बोलती गा. त्रैलोक्याचा घात तया कर्मी झाला, तरी तेने केला म्हणून प्रभाकरे. मगाशी तिथं तेज म्हणले, यांनी प्रभाकर म्हणजे सूर्य. प्रभाकरे आधी देखावे तमासी, तम म्हणजे अंधार. मग तो ते नाशी ऐसे म्हणो, तैसे मुक्ताची या ठाई नाही द्वैत, मग कर्म जात कोठो निते. भागीरथी, गंगा शब्द त्यांनी भागीरथी वापरला. भागीरथी माझी जाताची मिळून, होतसे पावन नदी जैसी, तैसी त्याची बुद्धी होतात्मरूप. पुण्य पाप लेप नेणे काही, अग्नी लागी होता अग्निसाच स्पर्श, पोळी तो कोणास कोण तेथे. ऋतेल का शस्त्र आपण आपण आपण, कर्मासी जो भिन्न तैसे नेणे. तयाच्या बुद्धीसी कैसे कर्म जात, करील ते रिक्त करतेपणे. म्हणजे करतेपणा जर घेतला तर ते बंधन, कर्म आपल्याला बंधनात टाकतं. म्हणून निज याते करता कार्य क्रिया, झाली धनंजया आत्मरूप. तया लागी नाही कर्माचे बंधन, शरीराकडून होती जिका. आता पहिला जो श्लोक आपण शिकलेले आहेत, अधिष्ठानं तथा कर्ता करणंच पृथग्विधम, विविधाश्च पृथक् चेष्टा दैवंच एवात्र पंचमम. ही जी कर्माची 5 कारणं सांगितलेली होती, अधिष्ठान, कर्ता, करण, विविध चेष्टा आणि 5वं दैव. आता इथं तेच सांगतात. जो करता जीव विंदाणी, काढूनी 5ही खाणी, घडीत आहे करणी आहुती दाहे. आता स्वतःला जो करता मानणारा जीव असतो तो काय करतो? तर आपल्या ठिकाणी अहंकाराची किंवा मोठेपणाची जणू काही झूल अंगावर चढव, आणि कुशल, विंदाणी म्हणजे कौशल्य, कुशलता. तर कुशल बुद्धीच्या जोरावर तो काय करतो? 5ही खाणी, म्हणजे हे जे 5 हेतू आहेत, 5 खाणी आहेत, ते खोदून काढतो. आणि घडीत आहे करणी आहुती दाहे. आणि मग ती इंद्रियांची सगळी अवजारं हातात घेऊन या अधिष्ठानादी 5ही खाणी खोदून करणी आहुती, आहुती म्हणजे निर्मिती, या कर्ममंदिराची निर्मिती करतो किंवा उभारणी करतो. एक वेगळ्या प्रकारे सांगितले बघा,
की हे स्वतःला कर्ता मानणारा जीव जो आहे तो आपल्या अहंकारामुळं कुशल बुद्धीच्या जोरावर करणी म्हणजे ते कर्म, कुठलंही कर्म हे उभारतो किंवा कर्माची उभारणी करतो. मग त्याला काय घेतो? पुढं आहे अजून आपली सगळी इंद्रिय मदतीला घेतो आणि इंद्रियांच्या साह्यानं तो ते सगळं करतो. तेथ न्यावो आणि अन्यावो हा द्विविधू साधुनी यावो उभविता न लवी खेवो कर्मभुवने. आपल्या मनावर ठसवतायत 10 वेळा तेच ठरवतायत की मगाशी म्हणलं होतं पाप पुण्य, आता इथं म्हणतायत न्याय अन्याय. म्हणजे त्याच्या ठिकाणी न्याय म्हणजे शास्त्रीय गोष्ट आणि अन्याय म्हणजे अशास्त्रीय गोष्ट, या 2 प्रकारचा आकार साधून यावो. साधून यावो म्हणजे आवो म्हणजे आकाश, तर तो आकाश किंवा आकार हा साधून येतो म्हणजे त्या ठिकाणी एकरूप होतो. न्याय अन्याय सगळं एकरूप होतं, त्याच्यात द्विधा जे आहे, द्वैत जे आहे ते राहतच नाही. आणि मग कर्माच्या मंदिरात कर्मभुवने, भुवन म्हणजे एखादी इमारत किंवा कर्माचं मंदिर, तर या कर्म मंदिराची उभविता न लवी खेवो. खेव म्हणजे क्षण, तो किंवा वेळ, तो एक क्षणसुद्धा त्याच्यातनं वेळ दौडत नाही, एक क्षणसुद्धा वाया घालवत नाही. म्हणजे न्याय किंवा अन्याय म्हणजे शास्त्रीय किंवा अशास्त्रीय अशा 2 प्रकारचा तो आकार साध्य करून घेतो आणि या कर्ममंदिराची उभारणी करतो. त्याच्यात अजिबात वेळ घालवत नाही. आपण काय करतो सामान्य लोक, अजून 10 दिवसांनी मला ते करायचे, मग आजच कशाला मी करू. पण तो वेळ घालवत नाही, आजपासून त्याची तयारी करायची. कारण काय होतं, ऐन वेळेला मग काहीतरी अडचण येतात. मुलांचं तसंच होतं बघा, अजून परीक्षा 1 महिन्यानी, आत्ताच कशाला अभ्यास करू. पण आपण जर त्याला सवय लावली की क्षणत्यागे कुतो विद्या, एक क्षणसुद्धा वाया घालवायचा नाही, तर एक क्षण वाया गेला तर आपल्याला विद्या मिळत नाही. तसं एक कण वाया गेला तर आपल्याला धन मिळत नाही. लोक म्हणतात काय 5 रुपये तर होते गेले, असं नाही. 5 रुपये जेव्हा आपल्याकडं नसतात तेव्हा त्या 5 रुपयालासुद्धा किंमत असते. एक क्षण जेव्हा आपला वाया जातो तेव्हा आता आपल्याला कळत नाही. पण असं कधी कधी बघा, गाडी असू, विमान असू, जे काय वाहनाने जायचं असतं, आपण 5 मिनिट आधी जाऊन उभे राहिलो तर ते वाहन पळून जातं, म्हणजे ते वाहन उशिरा येतं. पण आपल्याला 1 मिनिट उशीर झाला आहे, 7 वाजता सुटणारी गाडी असेल आणि आपण तिथं 7 वाजून 2 मिनिटांनी पोचलो, गाडी आपल्या डोळ्यासमोरून बाहेर पडली, तर किती वाईट वाटतं. पण हे जे वाईट वाटणं आहे हे त्याच्या ठिकाणी नाहीच आहे ना, कारण तो असा अशास्त्रीय वागतच नाही, सगळं शास्त्रीयच वागत असतो. आणि आपलं कर्ममंदिर छान उभं करतो, म्हणजेच कर्माची सगळी जी इमारत आहे ती त्याची व्यवस्थित उभी राहते. मात्र ती उभी करताना तो एक क्षणसुद्धा वाया दौडत नाही. हात या थोराडा कीर कामा विरजा नो हे आत्मा परिमणसी हन उपक्रमा हातू लावी. आणि हे एवढ्या मोठ्या कर्माला, या थोराडा म्हणजे मोठ्या कर्माला किंवा अवाढव्य कर्माला हा काय करतो, विरजा नो हे आत्मा, तो त्याला काही मदत करत नाही, सहाय्य करत नाही. परिमणसी हन उपक्रमा, मग कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की कर्म मंदिराच्या उभारणीला हा उपक्रम म्हणजे सुरुवात करत असेल, प्रारंभ तरी करत असेल, काहीतरी त्याच्यात वाटा असेल, तर तसंही नाही. म्हणसी हन उपक्रमा हा तुलावी. आपण म्हणतो ना बा, ते सगळे कामं करता येताना आपण नुसतंच बसायचं, निदान मी फुलं गोळा हार करायचे असते तर आपण म्हणतो मी फुलं त्यातली निवडून देतो, तुमच्या हातात देतो,
गोळा करतो, जिथं कुठं काय काम असेल. पण हा जो ज्ञानी पुरुष आहे हा कर्माला कधीही साह्यभूत होत नाही. म्हणजे त्याला वेगळं पण त्याच्यात मी केलं हा भागच नसतो. सगळ्यात महत्त्वाचं ते. त्यामुळे कर्ममंदिराच्या उभारणीत याचा हात सुद्धा नसतो. तो अलिप्त असतो सगळ्यापासून. तो साक्षी चिद्रूपू. मग तो कसा आहे? साक्षी आहे. आपल्या घरात मोठी माणसं असतात बघा, ती आता काही करत नाहीत, फक्त सांगतात असं असं व्हायला पाहिजे, नियोजन असं करायला पाहिजे, पाहुणे येतील त्यांच्याकडं बघायला पाहिजे, मग एकाने पाहुण्यांची काळजी घ्या, एकाने चहा पाण्याची घ्या, असं जसं नेमून दिलं जातं तसा हा आत्मा काय करतोय? या 10 इंद्रियांची कामं 10 इंद्रियांना बरोबर लावून देतो आणि हा मात्र अलिप्त राहतो. तो साक्षी चिद्रूपू. तो साक्षी चिद्रूपू कर्मप्रवृत्तीचा संकल्पू उठी तो का निरोपू आपण चिदे. आणि म्हणून तो काय करत असतो? तर कर्ममंदिराच्या उभारणीला तो फक्त साक्षी भावानं बघतो. चिद्रूप आहे. चित म्हणजे चैतन्य. चिद्रूप असून साक्षी रूप असतो. म्हणजे कर्मप्रवृत्तीचा संकल्प मनामध्ये उत्पन्न होतो. त्या कर्माला हा स्वतः कधीतरी आज्ञा करेल का? आज्ञा करत नाही आहे, फक्त अलिप्तपणे पाहत राहतो. कसं चाललंय ना व्यवस्थित? ठीक आहे. आणि तो स्वतः काही करत नसल्यामुळं पुढचं बघा, पुढची ओवी महत्त्वाची आहे. तरी कर्मप्रवृत्ती लागी नाही. तो साक्षी झालं. तो साक्षी चिद्रूपू कर्मप्रवृत्तीचा संकल्पू उठी तो का निरोपू आपण चिदे. तो काही निरोप बिरोपही देत नाही. तरी कर्मप्रवृत्ती ही लागी तया आयास नाही अंगी जे प्रवृत्तेचे ही उळीगी लोकूची आथी. मग आता कर्मप्रवृत्तीसाठी त्या आत्म्याला कधीही क्लेश पडत नाहीत, श्रम घ्यावे लागत नाहीत. काही अन्य लोक म्हणजे आत्म्याव्यतिरिक्त अधिष्ठानादी जी 5 कारणं आहेत ती कारणच सगळी कर्म करत असतात. म्हणून त्यांनी म्हटलंय की ती कारणच करत असलेल्या कर्माची वेठबिगारी आहे असं तू लक्षात घे. उळीगी जी म्हणले ना, जे प्रवृत्तेचे नि उळीगी लोकचू आथी. वेठबिगार म्हणतात बघा, म्हणजे त्यांच्याकडनं काम करून घेतलं जातं आणि त्यांना योग्य तो मोबदला दिला जातो. काल मी सांगितलं होतं की पूर्वीच्या काळी तसं होतं, वस्तुरूपानं द्यायच्या, धान्यरूपानं द्यायच्या. पण आता हल्ली पैसाचे जास्त आले. लोक म्हणतात आम्हाला काही नको बाकीचं, आम्हाला आमची काय असेल ती बिदागी द्या, कामाचा मोबदला द्या. म्हणून आत्मयाचे केवळ जो रूपची झाला निखिळ तया नाही बंदिशाळ कर्माची हे. ते बंदिशाळ म्हणलं की मला गाणं आठवलं बघा. जग हे बंदिशाळा, जग हे बंदिशाळा. तुम्हाला येत असेल पुढं तर हे म्हणजे जो तो पथ चुकलेला असं त्यात त्यांनी छान सांगितलेलं आहे की प्रत्येकजण येतो जातो कर्म करतो, कारण ही जग ही बंदिशाळा आहे. पण ही आत्म्याच्या दृष्टीनं बंदिशाळा नाही. म्हणून पुढं सांगतायत तया नाही बंदिशाळ कर्माची हे. कारण का? की आत्मयाचे केवळ जो रूपची झाला निखिळ तो पूर्ण आत्म्याचंच रूप झालेला असतो आणि शुद्ध स्वरूप असतं त्याचं, असतं निरंजन स्वरूप असतं. त्यालाही कर्मरूप बंदिशाळा कधी बद्ध करतच नाही, कारण तो मुक्त पुरुष आहे. आत्म्याचं शुद्ध स्वरूप आहे आणि निरंजन, ज्याला कुठलंही अंजन नाही, असा कुठलाही धब्बा लागलेला नसतो. बघा, कितीही तुम्ही अगदी मन लावून कामं करा, सामाजिक कार्यामध्ये फार काळजी घ्यावी लागते. आता माझे एक पुतणे आणि सुनबाई आहेत, त्या ह्याला असतात, ज्ञानप्रबोधिनीची एक संस्था आहे सोलापूरच्या इकडे, आणि त्यांचं असं सगळं उत्पन्न निघतं, आंबे येतात, फळं येतात, सगळं जे आहे ते.
तर ते सगळं त्यांनी सगळं नेमून दिलेलं आहे. स्वतः त्यातला एवढासा अंशसुद्धा घेत नाही. सगळे म्हणतात की दादा तुम्ही आता एवढं सगळं करताय, एवढी 4 फळं तुम्हाला. नाही, आपण त्या कर्म करत राहायचे, त्याच्याशी आपण अजिबात लिप्त राहायचं नाही. त्यामुळं आपलं स्वरूप शुद्ध राहतं. म्हणजे उद्या कोणी म्हणायला नको हो त्या दादांना दिली ती धांबे, ती फळं पहिल्यांदा त्यांच्याच घरी आम्ही नेऊन देतो. नको. सार्वजनिकच्या ठिकाणी अतिशय शुद्ध राहावं लागतं आणि कशाशी आपण अलिप्त राहू नये. हे आता मी एक उदाहरण केलं. असे कित्येक लोक असतात की जे सामूहिकमध्ये काहीही नाही. लोक म्हणतात काय सगळे मिळून चहा घेऊया ना. याच करताना जी आपण लोकांकडून देणगी घेतली असेल किंवा वर्गणी घेतली असेल, विशेषतः हे गणेशोत्सव वगैरे जास्त उत्सव करतात त्यांना माहिती. मग आपल्याला वाईट वाटतं ना की त्यांचे सगळ्या पार्ट्या चालतात, हे चालतात आणि आपल्या पैशातनं ते मजा करतात. तसं इथं हा पुरुष जो आहे, ज्ञानी पुरुष, हा कधीही ह्याच्यात लिप्त होत नाही. तो निरंजन असतो, शुद्ध असतो आणि त्यालाही कर्माची बंदीशाळा कधीही बद्ध करत नाही. त्याच्या पुढचं ओवी बघा. क्लास चाललाय. हा इकडेच आहे, घरी आहे. घेऊन जा इथून. अहो त्याला किल्ली द्या, ऋषिकेश कराट्याला बरं का. किल्ली द्या त्या ऋषिकेशला, मंदिराची किल्ली द्या. तो येईल मुलगा. तो ऋषिकेश येणार आहे, त्याला किल्ली द्या. माझा आवाज गेला का ग? आवाज येतोय? परिअज्ञानाच्या पटी अन्यथा ज्ञानाचे चित्र उठी, तेचे चितारणी हे त्रिपुटी प्रसिद्ध जे का. आता एक तिसरं वेगळं उदाहरण देत आहेत की अज्ञानरूपी वस्त्रावर, पट म्हणजे वस्त्र, अज्ञानरूपी वस्त्रावर अन्यथा ज्ञान, अन्यथा म्हणजे विपरीत ज्ञान, विपरीत ज्ञानाचं चित्र उमटतं. तिथे चित्रकार म्हणून ही त्रिपुटी प्रसिद्ध आहे. तेथे चितारणी हे त्रिपुटी प्रसिद्ध जे का. आता उदाहरण बघा तुम्ही, इथं जे काय सांगितलं याचा अर्थ समजून घ्या की अज्ञान जेव्हा असतं तेव्हा अज्ञानामुळं काय होत असतं, उलटं ज्ञान मिळतं, विपरीत ज्ञान घडतं. आणि म्हणून तिथं चित्रकार जो आहे, तर चित्रकार म्हणून ही त्रिपुटी म्हणजे ते ज्ञान घेणारा, नेता, ज्ञाता, ज्ञेय, काय समजून घ्यायचंय, काय समजून घ्यायचंय ते ज्ञेय, ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान आणि शेवटी होणारं ज्ञान. ही जी त्रिपुटी आहे ही आपल्याला माहिती आहे. आता नेहमीच जे वेदांतामध्ये उदाहरण दिलं जातं ते आपण समजून घेऊया. अंधाराची वेळ आहे, रस्त्यानं चाललेलो आहोत, वाटेत काहीतरी वेडवाकडं पडलेलं दिसतंय, आपल्याला वाटतंय साप आहे, आपण घाबरतो. म्हणजे आपण वेगळे असतो, ते जे काही दिसतंय ते वेगळं असतं. आणि ज्या वेळेला लाईट उजेडात पाहिलं जातं तेव्हा ती दोरी आहे हे आपल्याला ज्ञान होतं. पण ते जे ज्ञान आहे ही त्रिपुटी झाली. ते ज्ञान वेगळं, ती वस्तू वेगळी, आपण वेगळे, ही त्रिपुटी आहे. आणि ही त्रिपुटी जसं काही आपण चित्र काढल्यासारखं, जसं आपण चित्र याचं काढू शकतो की एखादी कोणतरी व्यक्ती रस्त्यानं जाते आहे, ती व्यक्ती, तिथं पडलेली दोरी, तिला सापाचा आकार, असं चित्र म्हणजे हे त्रिपुटी हे त्या चित्रातून सुद्धा रंगवली जाते किंवा चित्रकार म्हणून प्रसिद्ध असते. अज्ञानरूपी वस्त्रावर, त्या अज्ञानरूपी वस्त्रावर चितारलेलं आहे चित्र हे. जेव्हा आपलं अज्ञान जातं तेव्हा आपल्याला हसू येतं की नाही. तोच प्रकार आपण स्वप्नाच्याही बाबतीत नेहमी बघतो की स्वप्नसुद्धा काय होतं, अगदी खरं वाटतं. किती जणांची स्वप्न अशी खरी वाटत असतात. लोक घाबरून जातात किंवा आनंदित होतात आणि मग नंतर कळतं की अरेच्या ते स्वप्न होतं, मला खराच काही फायदा झालेला नाही.
एखाद्याला वाटतं मला लॉटरी लागली, एखाद्याला वाटतं मला परमसत्कार मिळालेला आहे, काहीतरी मोमेंटो मिळाला, पुरस्कार मिळाला स्वप्नात, आणि प्रत्यक्षात उठून बघतो तर काहीच नाही. हे जे आहे हे स्वप्न आहे, अज्ञान आहे, आणि अज्ञानातून हे आपल्याला खरं वाटत असतं. तसं या माणसाला काही ते खरं वाटत नाही. देखे पाचांची या काढोनिया खाण, कौशल्ये करोन बुद्धीची या. तेथे करता जीव दशेंद्रिय द्वारा, कर्माचा पसारा मांडी ऐसा. न्यायाखार मंदिरे कर्मांची, उभारी तो साची क्षणार्धात. ऐशा वाढव्य कर्मा लागी साच, आत्मा तो नाहीच साह्य करता. कर्मारंभा तरी हात लावी हाही, तयाची अठाई बोल फोल. कर्मप्रेरणेच्या संकल्पाचा देख, कैसा ज्ञापक होईल तो. कर्मप्रवृत्तीचे श्रमजीवासीच, अलिप्ततेसाच आत्मतत्व. म्हणून निर्मळ आत्मरूप भला, होऊन राहिला मुक्त आत्मा जो. तया बांधी कैची कर्माची शृंखला, अखंड मोकळा स्वभावे जो. परिअज्ञानाच्या पटावरी जाण, विपरीत ज्ञान हेची चित्र. काढी तेजी पार्था त्रिपुटी विख्यात, तिचं तुझं येथ सांगू आता. आता 3 गोष्टी कशा आहेत, ही त्रिपुटी चाललंय ना, एक गाव आहे आमच्या इकडं त्रिपुटी, तर ते आता पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहेत. आपण तिथं बघूया. इदमुपकर्तुं भुवन मंडलम, समुदितमिव भास्करं. सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता. लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा मोहा कैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा, लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा, कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा, प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची खेले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा, महाकैवल्य तेजा. सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर.